नमस्कार. टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी इथे गव्हाच्या पिठापासून नानकटाई बनवणार आहे. अशी नानकटाई जर तुम्ही घरी बनवलात तर कोणाला कळणारही नाही की ह्या घरी बनवल्या आहेत. इतक्या सुंदर आणि सुबक ह्या नानकटाई तयार होतात. हे बघा किती मस्त रंग आलेला आहे. तसंच तोंडात टाकताच ह्या विरघळतात, इतक्या खुसखुशीत होतात. हे बिस्किट करताना आपण मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत. त्यामुळे हे मुलांसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. ही नानकटाई बनवण्यासाठी मी इथे परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. तसंच काही टिप्सही सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घालून घेते. हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आपल्याला घरातली एक वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला सर्व मेजरमेंट करायचं आहे. आता या इथे मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने बाकीचंही मेजरमेंट घेणार आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे बेसनही मी चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर घालून घेते. पिठी साखर घालून झालेलं आहे. आता याला आपल्याला सुरुवातीला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण एकाच भांड्याने सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे. या इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी पिठी साखर घेऊन याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी तूप घालून घेते. त्याच वाटीने मी इथे तूप घेतलेलं आहे. आपल्याला घट्ट तूप या इथे वापरायचं आहे. जर तुमचं तूप पातळ असेल तर तुम्ही हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून याला घट्ट करून घेऊ शकता आणि नंतरच याला वापरायचं आहे. आता हे घट्ट तूप मी यामध्ये घालून घेते. सुरुवातीला आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त यामध्ये तूप घालायचं आहे. सगळं तूप एकदम न घालता थोडं तूप शिल्लक ठेवायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. या इथे मी थोडं तूप शिल्लक ठेवलेलं आहे. आता याला मी चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते. आता यातील मी चमचा काढते आणि हे पीठ मी छान चोळून घेते. हे तूप सर्व पिठाला छान लागेल इतपत किंवा याचा गोळा होईपर्यंत आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे एकदम तूप न घालता निम्म्यापेक्षा जास्त तूप घालायचं आहे आणि हे तूप या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. आपल्या हाताच्या हीटमुळे तूप पातळ होतं आणि हे याचा गोळा बनतो. त्यामुळे सुरुवातीलाच जर आपण तूप घातलं तर हे पीठ एकदम पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं चोळून घ्यायचं आहे आणि अंदाज बघूनच यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तर या इथे छान चोळलेलं आहे. याची मूठ होत आहे पण याचा गोळा अजून झालेला नाही. त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं तूप घालून घेते आणि याला छान मळून घेते. असं हे चोळूनच आपल्याला हे पीठ छान तयार करून घ्यायचं आहे. या इथे आपलं छान पीठ तयार मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. असं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. हे आपलं पीठ परफेक्ट असं मळून झालेलं आहे. असं सॉफ्ट टेक्स्चर असलेलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळण्यासाठी या इथे मला सगळं तूप लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता. याच वाटीने मी सर्व साहित्य घेतले होते. आता हा तयार झालेला गोळा अजून एक 5 मिनिट आपण छान मळून घेऊया. असा मळून घेतल्यामुळे हा चिकना तयार होतो. हे आपलं आता 5 मिनिटं छान मळून झालेलं आहे. याची आपण नानकटाई बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटाला तुपाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे. असं तूप लावल्यामुळे आपली नानकटाई ताटाला अजिबात चिकटणार नाही. त्याचबरोबर मी बाजूला कढईही प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे. आता आपली सर्व तयारी झालेली आहे. आता आपण नानकटाई बनवून घेऊया. आता यातील एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातावरती घेऊन त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. असं प्रेस करून झालं की दोन्ही बोटांनी याला असं आत दाबून याचा एक स्क्वेअर करून घ्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ह्या नानकटाई तयार करू शकता. जर असं स्क्वेअर केलं तर या बाजारातून आणल्या आहेत असंही वाटतं. तसंच ही बिस्किटे आपण घरी बनवली आहेत याचा आनंदही वेगळा असतो. आता एक चाकू घेऊया
आणि चाकूच्या मदतीने याच्यावरती अशा रेषा देऊन घेऊयात. असं केल्यामुळे हे बिस्किट खूप सुंदर दिसतात. आता यावरती मी थोडे पिस्त्याचे काप लावून घेते, त्यामुळे हे बिस्किट अजूनच सुंदर दिसतील. या पद्धतीने तुम्हाला हव्या तशा तुम्ही या नानकटाई बनवून घेऊ शकता. ही आपली नानकटाई तयार झालेली आहे. ही आता आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ठेवून घेऊया. याच पद्धतीने आपण हव्या त्या आकाराच्या नानकटाई बनवू शकतो. आता मी अजून एक डिझाईन तुम्हाला दाखवते. त्यासाठी यातील एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. त्याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. आता यावरती आपण डिझाईन बनवून घेऊया. चाकूने सुरुवातीला उभ्या अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. उभ्या रेषा मारून झाल्या की आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे असंच ठेवू शकता किंवा यावरती तुम्ही पिस्ता लावून यालाही डेकोरेट करू शकता. पिस्ता लावल्यावर अजूनच सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. ही आपली नानकटाई तयार झालेली आहे. ही मी त्या ताटामध्ये ठेवते आणि याच पद्धतीने मी सर्व नानकटाई करून घेते. या इथे मी सर्व नानकटाई करून घेतलेल्या आहेत. किती छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. ही नानकटाई ठेवताना फक्त एकमेकाला चिटकून न ठेवता त्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे. कारण ज्यावेळी ही आपण बेक करतो त्यावेळी ही नानकटाई थोडी फुलते. आता ही नानकटाई आपण बेक करून घेऊया. त्यासाठी मी आधीच कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती. ही कढई छान प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये हे ताट मी ठेवते. हे ताट आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. हे ताट मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आता यावरती मी परत झाकते आणि याला 30 मिनिट बेक करून घेते. सुरुवातीचे 25 मिनटं याला आपल्याला अजिबात उघडायचं नाही. 25 मिनटे झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे. जर आपली बिस्किटं तयार झाली असतील तर ती काढायची आहेत आणि जर झाली नसतील तर त्याला अजून एक 5 ते 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. 30 मिनटं झालेली आहेत. आपली नानकटाई बेक झाली आहेत का ते चेक करूया. तव्यावरील परात काढून घेऊया आणि आपण नानकटाई चेक करूया. मी आधेमध्ये परात अजिबात उघडली नव्हती. एकूण 30 मिनटे हे मी बेक करून घेतलेलं आहे. ही नानकटाई आपली छान बेक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कलरही एकदम सुरेख आलेला आहे. तसंच ही नानकटाई छान फुललेली आहे, तुम्ही बघू शकता. ही आपली नानकटाई तयार झालेली आहे. आता याला मी बाहेर काढून घेते आणि थोडं कोमट झाल्यावर ही नानकटाई मी ताटातून काढून घेते. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे गरम असतानाच याला आपण हात लावायचं नाही. जर गरम असतानाच हे जर आपण काढलं तर ही नानकटाई मोडू शकते. त्यामुळे याला थंड किंवा कोमट होऊ द्यायचं आहे आणि मगच याला ताटातून काढून घ्यायचं आहे. ही पूर्ण थंड झाल्यावरती मी ही नानकटाई काढून घेतलेली आहे. किती सुंदर नानकटाई आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तसंच सुंदर रंगही आलेला आहे. खूप छान बेक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही नानकटाई आपण घरी बनवली आहे असं अजिबात वाटत नाही. ही नानकटाई मी तुम्हाला मोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत आणि एकसारखी अशी बेक झालेली आहे. सगळीकडे छान बेक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशी नानकटाई जर तुम्ही घरी बनवलात तर कोणीही म्हणणार नाही की ही घरी बनवली आहे. अशी नानकटाई तुम्ही घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसं चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज टेस्टी किचनला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.